श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी सेविकांना माझा नमस्कार। आणि महत्त्वाचे सांगायचे झाले तर मी आज अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरात आलेली आहे। मला खूप आनंद होतो की तुम्हा सर्वांना सांगायला की मला कधी वाटलंही नव्हतं की मी स्वामी समर्थांच्या मंदिरात जाऊन मी स्वतः त्यांचं दर्शन घेईन, कारण मला कधी जमलेच नाही। कारण माझी खूप दिवसापासून इच्छा होती की अक्कलकोटला जायचं आणि स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घ्यायचं, पण मला जमतच नव्हतं। पण ते घडून आलं असं म्हणायला काही हरकत नाही। मग मी स्वामी समर्थांच्या मंदिरात गेले मग तिथे चालत एवढ्या लाईनमध्ये उभी राहिली आणि एवढे त्यांच्यासाठी भाविक भक्त म्हणजे सर्व सेवेकरी स्वामींच्या दर्शनासाठी लाईनमध्ये उभे होते, तिथं मी पण उभी राहिली। आणि मला ॲक्च्युली विश्वासही बसत नव्हता की मी खरंच स्वामी समर्थांच्या मंदिरात आहे आणि प्रवेश केला आहे। आणि माझ्यासोबत माझी फॅमिली पण होती। मला खूप अभिमान वाटला आणि मला खूप छान वाटलं की मी स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनाला गेली आहे आणि त्या मंदिरात मी जाऊन अक्षरशः मस्तपैकी दर्शन पण स्वामींचं घेतलेलं आहे। मग त्याचे काही व्हिडिओ मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत दाखवत आहे, ते तुम्ही पाहावे अशी माझी विनंती आहे। आता इथे स्वामी समर्थांच्या मंदिरात पोहोचलेली आहे आणि स्वामी समर्थांच्या मंदिरात मी प्रवेश केलेला आहे आणि लाईनमध्ये अशी उभी राहिलेली आहे की जिकडे बघल तिकडे सगळे स्वामी सेवेकरी आहेत आणि सर्व स्वामींचं दर्शनासाठी लाईनमध्ये उभे आहेत आणि बघतात की कधी आम्हाला दर्शन मिळेल स्वामींचं। आणि लाईव्ह एक त्यांनी वरती TV पण बसवला होता की जेणेकरून स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन होते सर्वांना। त्यामुळे सर्व सेवेकरी बघत होते की कधी आपल्याला तिथपर्यंत पोहोचता येईल आणि सुंदर आणि मस्त गेटमध्ये आणि ॲक्च्युली मला स्वामी समर्थांच्या मंदिरात गेल्यानंतर साक्षात स्वामी समर्थ महाराजांचं मी दर्शन घेत होते, तर मला अक्षरशः वाटतही नव्हतं की मी स्वामी समर्थांच्या मंदिरात पोहोचलेली आहे। आणि मी जे स्वामी समर्थांचं जे आपण पुस्तक वाचतो, अध्याय वाचतो, तर ते अध्याय मी ह्यांचेच वाचते। म्हणजे मला एवढं असं कळत नव्हतं की मी इथपर्यंत पोहोचलेली आहे आणि स्वामी समर्थांचं पुस्तक मी माझ्या घरामध्ये मी वाचते आणि त्यांचे मी रोज 11 माळी जप करते, 3 अध्याय घेते। हे तेच स्वामी समर्थ महाराज आहेत की आज माझ्या पुढे आज त्यांच्या पुढे मी आलेली आहे आणि स्वामी समर्थांच्या मंदिरात मी पोहोचलेली आहे। जेणेकरून मला एवढं खूप 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 म्हणजे समाधान वाटले की मी त्यांचं दर्शन घेत आहे आणि माझं दर्शनही छान झालं। मी त्यांना नतमस्तक झाले, स्वामींना मी तिथं साष्टांग नमस्कार केला आणि मुजरा पण केला। मुजरा करून स्वामींना साष्टांग नमस्कार केला आणि तिथलं पंडित म्हणजे जे स्वामींचे जे भक्त होते ते सर्व माझ्याकडे बघत होते, त्यांना आश्चर्य वाटत होतं। त्यातल्या एका पुजारीने मला विचारलं पण की तुम्ही एवढे स्वामी समर्थांचा इथे मुजरा घातलाय, पण इथे आपल्याला तशी म्हणजे तशी इथे तुम्हाला हे नाहीये की इथे मुजरा घालायची परवानगी नाही, तरी तुम्ही घातलं आणि असं काही नाही। मग मी त्यांना म्हटलं की असं काही नाही की मंदिरातले तुम्ही प्रत्येकाला मुजरा घालायची ॲक्च्युली तुम्ही परवानगी दिली पाहिजे, कारण सर्व भाविक सेवेकरी आहेत ते खूप लांबून येतात। आणि ॲक्च्युली मी मुंबईवरून आलेली आहे आणि माझी खूप दिवसापासून इच्छा होती की मी स्वामी समर्थांच्या मंदिरात यावे आणि त्यांचं दर्शन घ्यावं आणि मी तिथे आलेली आहे आणि माझं दर्शन पण छानपैकी झालेलं आहे। मी स्वामी समर्थांच्या फोटोजवळ माझे मेन मूर्तीचं दर्शन झाल्यानंतर मी स्वामी समर्थांचा मोठा फोटो आहे तिथे जाऊन मी दर्शन घेतलं। तिथे 2-3 फोटो माझे काढले आणि आतमध्ये एंट्री केली। नंतर सगळं बघून मी स्टॉलवर गेले तर तिथे मला वेगवेगळे स्वामींचे म्हणजे स्वामींचे मला हत्ती, स्वामींच्या तिथे वेगवेगळ्या मूर्त्या मला बघायला मिळाल्या। त्या खूप सुंदर आणि रेखीव अशा मूर्त्या होत्या की बघितलं की असं कोणती घ्यावी कोणती नाही, असं निरंजन, अगरबत्ती, स्वामींचं चंदन, हार आणि गाई वासरू यांची पण होती आणि कुंकूचा करण पण तिथे मला बघायला मिळाला आणि श्रीयंत्र पण बघायला मिळालं आणि स्वामींचे वेगवेगळी पुस्तकं पण मला बघायला मिळाली। खूप छान अशी पुस्तकं
पुस्तकं होती, नित्यसेवेचे होते, नित्य स्वामी सेविकाचं पुस्तक होतं, श्री स्वामी समर्थ सारामृतची पुस्तकांचं खूप सारे तिथे असे वेगवेगळे प्रकारचे पुस्तकं मला बघायला मिळाली. मी ते बघितली आणि तिथे मला एवढा आनंद झाला की ही पुस्तकं बघून की मी त्यातली मला पुस्तकं जे पाहिजे होते ते घेतले. आणि स्वामी समर्थांच्या इथलं गुरुचरित्र पारायणचं पुस्तक मग मी घेतलं. तुम्ही कधीही अवश्य गेला स्वामी समर्थांच्या इथे मंदिरात तर अवश्य इथे भेट द्या. हे खूप छान मस्त असं मंदिर आहे आणि हे मंदिर म्हणजे स्टॉल आहे. स्टॉलमध्ये गेल्यानंतर खूप छान वेगवेगळ्या अशा साहित्य पुस्तकं बघायला मला मिळालीत. आणि तिथून पुढे मी गेल्यानंतर मला स्वामींचे स्मारक म्हणजे वेगवेगळ्या मूर्त्या बघायला मिळाल्या, जे व्हाईट म्हणजे ऑरेंजमध्ये जे होत्या आणि गोमुखी गाई पण होत्या. आणि प्रत्यक्षात स्वामी समर्थ महाराजांचे काचेमध्ये पण त्यांचं खूप छान असं मस्त मूर्ती होती. मला खूप छान वाटलं बघून. आणि तिथून पुढे मी स्वामींच्या इथे गेले आणि स्वामींच्या पाठीमागं जाऊन हरणाचं हे रासलीला बघितली. तिथं स्वामींचं सर्व काही फोटो आणि स्वामींचं स्मारक केलं होतं. तिथे भिवू नको मी पाठीशी लिहिलं होतं आणि मोठे स्मारक होतं. त्याच्यानंतर आम्ही स्वामी समर्थांच्या जे म्हणजे जे सर्व सेवेकरी येतात त्या भक्तांसाठी भोजन ठेवलं होतं. म्हणजे त्याच्याकडून स्वामी समर्थांचा प्रसादच मिळाला होता. त्या प्रसादाला लाईनमध्ये उभं राहिलं होतं आणि त्या लाईनमध्ये उभं राहिलं तर एवढी गर्दी होती की असं वाटत होतं की आम्हाला आता प्रसाद मिळते की नाही, कारण बंद व्हायचं टायमिंग झालं होतं. आणि सर्व भाविक सर्व सेवेकरी जे आले होते स्वामी भक्तांचे ते अक्षरशः एवढे वाट पाहत होते की कधी आज जायला मिळेल आणि कधी जेवायला मिळेल, कारण सर्व लांबून आली होती लोकं, भुकेसली होती. आणि त्यात आम्ही मुंबईवरून प्रवास करून आलो होतो. तसं पण माझं दर्शन बरोबर त्याच टायमिंग झालं. संध्याकाळची वेळ होती. खूप छान म्हणजे खूप खूप मस्त वाटलं. आणि मग स्वामी समर्थ महाराजांचा मी प्रसाद घेतला. मस्तपैकी आम्ही जेवलो वगैरे. परत येऊन मंदिरात बसलो, कारण आम्ही तिथंच आमची राहण्याची पण सोय हॉटेलला केली होती. हॉटेलमध्ये परत येऊन आम्ही राहिलो म्हणजे थांबलो. आणि परत संध्याकाळी 11 साडेअकराच्या दरम्यान परत जाऊन आम्ही स्वामी समर्थांच्या महाराजांच्या मंदिरात गेलो आणि परत जाऊन स्वामी समर्थांच्या महाराजांचं परत दर्शन आणि एकदा घेतलं. आणि असं वाटत होतं की कंटिन्यू इथेच बसून राहावं, इथेच स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरात झोपावं, म्हणजे इथेच राहावं असं मला खूप खूप वाटत होतं. पण माझी ती इच्छा पूर्ण झाली आणि माझं खरंच मनात ती इच्छा पूर्ण झाली की मला स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन मिळालं. आणि मी त्यांची आयुष्यभर ऋणी राहील की माझी इच्छा पूर्ण झाली की मला त्यांचं दर्शन मिळणं खूप महत्त्वाचं होतं. आणि मी ते केलं. आणि तिथून पुढे दुसऱ्या दिवशी आम्ही स्वामी समर्थांचे जे जुना मठ आहे तिथे गेलो. तिथे आम्ही त्या वाड्यामध्ये चोळाप्पाचा वाडा म्हणून आहे, त्या चोळाप्पाच्या वाड्यामध्ये आम्ही गेलो तर तिथे स्वामी समर्थांचे पावलांचे दर्शन घेतलं. तिथं मठमध्ये दर्शन घेतलं आणि तिथे आतमध्ये आम्ही पूजनासाठी उभं राहिलो लाईनमध्ये. तिथे आम्हाला आरती मिळाली स्वामींची. तिथं सर्व सेवेकरी वेगवेगळे मंत्र वगैरे जप वगैरे माळ करत होते आणि त्यांचं एक पूजनाचा टायमिंग होतं. त्या टायमिंगमध्ये आम्ही गेलो आणि अभिषेक करायला सांगितलं आम्हाला. आम्ही अभिषेकसाठी पैसे दिले आणि त्यांनी अभिषेकसाठी आम्हाला आत बोलवलं आणि त्या आतमध्ये जाऊन आमची एंट्री झाली गाभाऱ्यामध्ये. एंट्रीमध्ये जाऊन आम्ही स्वामी समर्थांच्या नतमस्तक झालो. ते मला खूप खूप म्हणजे मला सांगायला पण असं आनंद होतोय की मला म्हणजे असं की मी प्रत्यक्षात त्यांच्या जवळ आली. मला हे समजतच नव्हतं. मला खूप असं मनापासून असं मला हे वाटत होतं की मी इथं पोचली आहे आणि माझ्यासमोर स्वामी समर्थ महाराजांचं पुढं स्मारक आहे आणि त्यांची मूर्ती आहे आणि मी आज त्या अक्कलकोटमध्ये पोचलेली आहे. हे माझ्यासाठी खूप असं सांगायला पण मला हे वाटतं की मला अभिमान वाटत होता की मी पोचलेली आहे. आणि त्यामध्ये मी सहभागी झाले. म्हणजे सर्व मी बघितलं कसं काय आहे आणि दर्शन खूप छान झालं आणि मला मस्त वाटलं. आणि स्वामींचा आशीर्वाद माझ्या पाठीशी राहू हीच माझी स्वामींचरणी प्रार्थना आहे. आणि तुम्हीही जरूर अक्कलकोटला जावा अशी माझी तुम्हाला विनंती आहे. म्हणजे जसं तुम्हाला वेळ भेटेल तसं जाऊन या. असं काही कोणाला जबरदस्ती नाही जावी म्हणून, पण तुम्ही खरंच जावा. खूप छान आणि खूप मस्त आहे. आणि स्वामींच्या इथे एवढं सुंदर वाटतं आणि मनाला प्रसन्न वाटतं ना, असं वाटतं सर्व टेन्शन इथंच सर्व स्वामींना बघून सर्व टेन्शन कायमचं दूरच होतं. टेन्शन की म्हणजे असं काही डोक्यामध्ये येतच नाही. फक्त स्वामी दिसतात आपल्या पुढे, बाकी काही दिसत नाही. आणि खूप
खूप छान आहे आणि मी आज स्वामी सेवेकरी आहे. मी स्वामींची मी म्हणजे सेवा करते, त्यामुळे मला अभिमान आहे की माझ्या स्वामी समर्थ नेहमी पाठीशी आहेत. आणि महत्त्वाचं सांगायचं म्हणजे मी परत गावावरून जेव्हा मी अक्कलकोटवरनं मुंबईला आले आणि मुंबईवरून येऊन मी म्हणजे मी देवपूजा करते नेहमीच. मी देवपूजा करत असताना प्रत्यक्षात माझ्यासमोर मला स्वामी समर्थ महाराजांनी दर्शन दिलं. मला एवढं मला हे वाटलं की मी अक्कलकोटवरनं जाऊन आले आणि मला स्वामी समर्थांनी महाराजांनी दर्शन दिलं माझ्या घरामध्ये. मला त्याचा खूप 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 म्हणजे मला विश्वासच बसत नव्हता. आणि ॲक्च्युली म्हणजे काय झालं होतं, मी देवपूजा करत बसली होती आणि माझ्यासमोर मी असं इन्व्हर्टर मला ठेवला होता आणि इन्व्हर्टरच्या पुढे मी व्हाईट कापड ठेवलं होतं आणि मी 4:30-4:30च्या दरम्यान मी स्वामी समर्थांचं पुस्तक वाचलं, आपलं सारामृतचं अध्याय घेतला. अध्यायानंतर मी 11 माळी जप करते आणि जप माळ करत असताना माझी 3री आणि 4थी माळ चालू होती. तर मी आपलं स्वामी समर्थांना मनातल्या मनात बोलले की स्वामी समर्थ महाराज, मी तुमच्यापर्यंत येऊन गेले तर तुम्ही माझ्या प्रत्यक्ष पाठीशी उभे आहात का? जर तुम्ही उभी असाल तर मला तुम्ही तुमचं दर्शन नक्कीच द्याल. म्हणून मी स्वामी समर्थांचा महाराजांचे जप माझा चालत होता, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, मी अशी बोलत होते. आणि ॲक्च्युली माझं लक्ष नव्हतं आणि मी एकदम खाली म्हणजे असं स्वामी समर्थांच्या महाराजांच्या मूर्तीकडे एकटक बघत होती. आणि नंतर मी माझी माळ आपली डोळे मिटून आपली हे करत होती, मंत्र जप करत होती. नंतर प्रत्यक्ष हळूहळू मी डोळे म्हणजे ओपन केले आणि ओपन करताच माझं लक्ष माझ्या इन्व्हर्टर ठेवलेल्या कापडावरती गेलं. तर प्रत्यक्ष मला स्वामी समर्थ महाराज माझ्या पुढे होते आणि ते असे माझ्याकडे बघत होते. आणि ॲक्च्युली मला काही समजलं नाही की मी काय बोलावं काय नाही. घरामध्ये ॲक्च्युली कोण नव्हतं, माझे मिस्टर पण नव्हते आणि मी एकटीच होती घरामध्ये की आता काय करा. मी अक्षरशः पहिल्यांदा घाबरले की माझ्याकडे कोण बघत आहे. म्हणजे असं काय मला वाटलं की हे कोण व्यक्ती आहे की माझ्याकडे बघत आहे. पण मी असं त्यांचे 2-3 फोटो पण काढले मोबाईलमध्ये आणि मला खरं अक्षरशः एवढं चमत्कार झाला. मला असं वाटायला लागलं की स्वामी समर्थ माझ्या पाठीशी आहेत आणि त्यांनी मला प्रत्यक्षात दर्शन दिलेलं आहे. पण माझ्याकडं मला ते जेव्हा माझ्या पुढे प्रकट झाले, मला त्यांच्याशी खूप खूप काही बोलायचं होतं, पण ते नुसते माझ्याकडे एकटक बघत होते. आणि मला त्यांची ती माळ, त्यांचे ते कानातले झुबे, ते सर्व मला ते ह्याच्यावरती स्क्रीनवर आल्यासारखं झालं. म्हणजे माझ्या त्या कापडावरती प्रत्यक्षात स्वामी समर्थ महाराज माझ्या पुढे बसलेत आणि माझ्याकडे बघत आहेत. मला एवढा आनंद झाला की मी तुम्हाला शब्दातही सांगू शकत नाही. आणि माझी अशी स्वामींना विनंती आहे की ते मला असे प्रत्यक्ष दर्शन देत राहतात, पण इथून पुढे पण द्यावेत आणि माझ्या पाठीशी उभे राहावेत आणि माझी जेवढ्या इच्छा आकांक्षाच्या अपूर्ण आहेत त्या पूर्ण कराव्यात. माझी एवढीच इच्छा आहे स्वामींच्यांनी. आणि तुम्ही सर्व स्वामी सेवेकरी आहे, तुमच्या पण सर्व इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात ही मी स्वामींच्यांनी प्रार्थना करत आहे. आणि मी आजचा माझा व्हिडिओ संपवत आहे. आणि मला सर्व सेवेकरी माझे म्हणतात की तू स्वामींचं एवढं करते, मग तू यूट्यूबला आहेस, तुझा चॅनेल, तर तू यूट्यूबच्या चॅनेलच्या पुढे काय येत नाही. तर मी प्रत्यक्षात आज चॅनेलच्या पुढे म्हणजे माझा व्हिडिओ लाईटली टाकलेला आहे आणि मी आलेली आहे, अक्कलकोटचं दर्शनाचं टाकलेलं आहे. त्यामुळे मला खूप खूप आनंद होत आहे. आणि माझा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल खूप खूप मनापासून आभार आणि धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.